शेगावात गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव मिरवणुकीसाठी डॉल्बी मुक्तीचा जागर करण्यात आला आहे। मोतीबाग तालीम आणि नागरी हक्क संरक्षण समितीकडून युवकांना डॉल्बी डीजे न लावण्याचं कडकडीचं आवाहन करण्यात आलं आहे। काही वर्षांपूर्वी इतर उत्सवांसह गणेशोत्सवात डॉल्बी यंत्रणाही सामील झाली आणि तरुणाईला बेफम नाचवू लागली। त्या दणदणाटानं कुणी कायमचं जायबंदी, कुणी ठार, कुणी बहिरं झालं तर काहींचा जीवही गेला। त्याचवेळी सुरू झाली डॉल्बी मुक्तीच्या चळवळीला सुरुवात। मात्र ते शेवटपर्यंत पोहोचली नव्हतीच। हाच धागा पुढे नेत शेगावच्या मोतीबाग तालीम आणि नागरी हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आधी स्वतः डॉल्बी मुक्तीची शपथ घेतली आणि आता शहर डॉल्बी मुक्त करण्यासाठी ते निघाले आहेत। डॉल्बी आणि डीजे मुक्तीची चळवळ पुढे नेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात मोतीबाग तालीम आणि नागरी हक्क संरक्षण समितीने पुढाकार घेतलाय। डॉल्बी मुक्त मिरवणुका आणि सामाजिक प्रबोधन करणाऱ्या मंडळांना 51,000 रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं आहे। आणि माननीय सर्वोच्च न्यायालय सुद्धा या बाबतीत निर्देश आहेत। आवाजाबाबतीत तर कायदेशीरदृष्ट्या सुद्धा गृह विभागाने सुद्धा महाराष्ट्राच्या याबाबत अंमलबजावणीचे आदेश वरिष्ठांवर पारित करावे ही आम्हाला अपेक्षा। आणि सर्व सामाजिक संघटनांनी, पत्रकार बांधवांनी, वकील संघांनी, डॉक्टर संघांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन 17 पतसंस्थांना सुद्धा आम्हाला याच्यामध्ये योगदान दिलं आणि एक चांगला प्रकारचा प्रयोग हा संत गजानन नगरीतून आम्ही सुरुवात केली। याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि कायद्यासुद्धा पालन होईल। त्यामुळे सर्वांनी या कामी मोठं योगदान द्यावं असं समितीच्या वतीने शहरातच नाही, जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की अशा प्रकारचे प्रयोग सामाजिक संघटनांनी पुढे येऊन करावे आणि सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकोपा आणि कायद्याचं पालन हे होईल। आणि महाराष्ट्र आणि भारतीय परंपरेनुसार मिरवणुका पारंपरिक वाद्यामध्ये झाल्या पाहिजेत हा मानस घेऊन आम्ही पुढे जात आहे आणि या प्रयोगाला निश्चितच भविष्यात यश मिळेल ही आशा आम्ही बाळगून आहोत।